नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत डिसेंबर 24चाच पेपर आहे. हा आहे डिसेंबर 24चा पेपर, पण मराठी भाषेचा आहे आणि मी लँग्वेज फर्स्ट घेतली होती, त्यामुळे भाषा 1 घेतली होती, त्यामुळे हा मराठी भाषेचा. मी भाषा 2चेही तुम्हाला पेपर दाखवणार आहे, सॉल्व्ह करून घेणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण बघत आहोत हिवाळी अधिवेशन चालू आहे, त्यामुळे त्यावरून एकच तथ्य क्लिअर निघाले की टीईटी ही कंपल्सरी सर्व शिक्षकांना केलेली आहे. ओके, टीईटी जरी तुमचा पेपर अवघड गेला असेल टीईटीचा, तरी मित्रांनो इक्वल टू टीईटीच्या इक्वल सेंट्रल गव्हर्नमेंटची सीटीईटी आहे. ओके, असा जीआरई आहे. ओके, जर तुमचा टीईटीचा पेपर अवघड गेला असेल तर बिलकुल काळजी करू नका, तुम्हाला दुसरा एक चान्स आहे सीटीईटीचा. सीटीईटी ही सीईटीच्या इक्वल मानली जाते, त्यामुळे तुम्ही सीटीईटीचा चांगला अभ्यास करा. टीईटी पेक्षा सीटीईटी सोपी असते. ओके, सीटीईटी मध्ये व्याकरण खूप अवघड पद्धतीचं नसतं, पण इथे भाषा विषय असतो. भाषा विषय आहे. भाषा म्हणजे मराठी भाषा ही तुम्ही शिकवणार कशा पद्धतीने. ओके, त्यामुळे 15 मार्क त्याचे असतात, 15 मार्क पॅराग्राफ आणि कवितेवरती असतात. हे मी क्लिअर केले. चला आपण डिसेंबर 24चा जो पेपर झालेला होता मराठीचा तो बघूयात. पेपर 2चा तर झालेला आहे, पण मी लँग्वेज फर्स्ट घेतली होती. आपण लँग्वेज सेकंडही सॉल्व्ह करून घेणार आहोत, कारण तुम्हाला आयडिया येईल की प्रश्न असतात कशा प्रकारचे. ओके, चला सुरुवात करूया. बघा, या मागच्या सिरीजमध्ये मी सांगितलेलं पॅरेग्राफ हा हिंदी असो का मराठी, तुम्ही हिंदी भाषा तर घ्या, मी सांगितलेलं तुम्हाला. मग ती लँग्वेज फर्स्ट घ्या किंवा सेकंड घ्या, हे तुमच्या चॉईसवर आहे. पण तुम्ही जेव्हा हा पॅरेग्राफ वाचाल त्याच्या अगोदर तुम्हाला याचे प्रश्न वाचून घ्यायचे आहेत. या पॅरेग्राफवरचे प्रश्न तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत, म्हणजे तुम्हाला हा पॅरेग्राफ वाचायला सोपा पडेल. बघा, प्रश्न माणसाच्या जगण्याला कशामुळे अर्थ प्राप्त होतो, इथेच सापडते, घरामुळे. माणसाचा बुरका गळून पडतो, म्हणजे पशु पक्षी हे अन्न पाण्याच्या शोधात फिरतात आणि तिथे वास्तव्य करतात. अधोरेखित शब्द काय आहे? इथं अधोरेखित आणि आहे. ओके, अधोरेखित दिलेला नाहीये, मी अंदाजे आणि म्हटलेला आहे. ओके, घर म्हणजे डॅश डॅश पुढील पैकी विधान चुकीचे विचारले. ओके, निसर्गातील प्राणी कळपात राहतो, त्यातील समूहवाचक नाम कोणतं? हे बघा, कळप समूहवाचक. घर पुढील पैकी काय देते बघू आपण. घराला कशामुळे चेहरा प्राप्त होतो? तो घरात आणून ठेवतो. अधोरेखित काय आहे? ओके, उतार्याप्रमाणे पुढील पैकी कोणती बाब घराला लागू होत नाही? बघा मित्रांनो, तुम्ही प्रश्न वाचले, त्याच्यातले हार्डली ग्रामरचे फक्त 2 किंवा 3 प्रश्न आलेले आहेत, बाकीचे सगळे उतार्यावरती आहेत, म्हणून तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे याची. बस, आता बघा, उतारा वाचायला सुरुवात करूया आपण. घर म्हणजे माणसाचं कुटुंबाचं प्रतिबिंब, माणसाच्या जगण्याला आकृतीबंध देणारी एक रचनाच, सतत बदलत राहणाऱ्या मानसवृत्तीचं एक प्रतीकच. माणसाच्या स्वभावानुसार घराचा चेहरा दिसतो. घर माणसाची इतकं एकरूप असतं की घराला माणसाचा चेहरा बरोबर ठाऊक असतो. माणूस घराच्या उंबऱ्याबाहेर पडला की त्याला एक अदृश्य बुरका धारण करावा लागतो. घरात प्रवेश करताना मात्र माणसाचा बुरका आपोआप गळून पडतो. माणूस घरात बुरका घालून राहू शकत नाही. मला नेहमी वाटतं की घर नुसतं निवारा, संरक्षण, विश्राम आणि स्थैर्य देत नाही, तर खऱ्या चेहऱ्याने काही काळ जगता येणं ही माणसाची गरज देखील घर पूर्ण करतं. माणसाला जगण्याची ओळख आणि त्या जगण्याला एक चौकट मिळते, ती घरामुळेच. घर माणसाच्या जीवाभावाचा मित्र, माणसाच्या संस्कृतीचे एक प्रतीक, माणसाच्या प्राचीन काळापासून जीवनशैलीचा महत्वाचा साक्षीदार, त्याच्या गरजेप्रमाणे, सवयीप्रमाणे, लहरीप्रमाणे निरंतर बदलत आलेला निसर्गातील प्रत्येक प्राणी कळपात राहतो. जिथे त्याचा कळप जातो तिथे त्याचं घर असतं. प्राण्यांच्या आडोसा लागत नाही, भिंत लागत नाही, पण मनुष्याप्रमाणे त्याच्या भटक्या काळातही निवारा हवा असतो, आसरा हवा असतो. मग समूहात तो
त्याला मिळत असे, समूहात त्याला सुरक्षित वाटत असे, पण शेतीचा शोध लागला, जमिनीचं महत्त्व समजलं, कुटुंब भावना निर्माण झाली आणि मग ते जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी घर हा बंदिस्त, सुरक्षित आणि खाजगी वास्तूची निर्मिती झाली. आणि मग न बदलणाऱ्या दणकट कायमस्वरूपी घराचा जन्म झाला. पशु पक्षी हे अन्न पाण्याच्या शोधात फिरतात आणि तेथेच वास्तव्य करतात. पण माणूस मात्र त्याला हवा तिथं आधी घर बांधतो, त्याला हवं ते अन्न आणि पाणी तो घरात आणून ठेवतो, तो घराजवळ पाणी निर्माण करतो, अन्नधान्य, भाजीपाला, फळ हे सारं काही तो त्याला हवं त्या पद्धतीने मिळवतो, जमवतो आणि साठवून ठेवतो. ते घरामुळे घर म्हणजे माणसाला सांभाळणारा, सावरणारा आणि गोंजारणारा मित्र, त्याला निवारा संरक्षण देणारा वास्तू पुरुष, असं असंख्य भावनांचा अनुभव देणारा भाव सखा. ओके, चला आता प्रश्न सॉल्व्ह करूया. बघा, खूप लवकर सॉल्व्ह होतात प्रश्न, फक्त हे आपल्या हक्काचे मार्क असतात, त्यामुळे तुम्ही काळजी घेऊन व्यवस्थित करा. आता पॅराग्राफ रिपीट वाचता येत नाही, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन एकदाच पॅराग्राफ वाचायचा आहे, कारण सीटीईटी ही टाइम मॅनेजमेंटचा भाग आहे. ओके, इथे टाइम मॅनेजमेंट तुम्हाला छान प्रकारे करावी लागते, तरच सीटीईटी पास होते. माणसाच्या जगण्याचा अर्थ कशामुळे प्राप्त होतो? तर घरामुळे. माणसाचा भुरका गळून पडतो म्हणजे त्याचा खरा चेहरा समोर येतो. बघा, पशु पक्षी हे अन्न पाण्याच्या शोधात फिरतात आणि तिथेच वास्तव्य करतात. अधोरेखित शब्द काय? बघा, जेव्हा हा प्रश्न आला होता तेव्हा अधोरेखित शब्दच केलेला नव्हता. ओके, मी जेव्हा केला तेव्हा हे अंदाजे आणीला धरलं होतं. ओके, पण इथं अधोरेखित केलेला शब्द नव्हता, म्हणून या प्रश्नाचे 4ही उत्तर मानले गेले, कारण याचे मार्क सर्वांनाच दिलेले. ओके, घर याचे आन्सर्स मी फायनल की मधूनच काढलेले आहेत. ओके, जे सीटीईटीच्या वेबसाईटवर आहे. घर म्हणजे डॅश पुढील पैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता आपल्याला चुकीचे विधान विचारले. माणसाचा खरा मित्र आहे, मानवी संस्कृती जपणारा आहे, मानवी शैलीचे साक्षीदार आहे, तर काय नाहीये? माणसाच्या गरजांचे विरोधक. ओके, म्हणून उत्तर 3 नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, निसर्गातला प्रत्येक प्राणी कळपात राहतो, यातील समूहवाचक म्हणजे काय? कळप. ओके, घर पुढीलपैकी काय देत नाहीये? तर संपत्ती देत नाही. ओके, संरक्षण, निवारा, स्थैर्य घर देतो. पॅराग्राफ मध्ये वाचलं होतं आपण. घराला कशामुळे चेहरा प्राप्त होतो? तो माणसाच्या स्वभावामुळे, तो घरात आणून ठेवतो. अधोरेखित काय आहे? हे अधोरेखित आहे संयुक्त क्रियापद. उतार्याप्रमाणे पुढीलपैकी कोणती बाब घराला लागू होत नाही? कोणती बाब लागू होत नाही? इथं आहे सामूहिक. ओके, घराला बोल. घर बंदिस्त असतं, सुरक्षित असतं, खाजगी असतं. सामूहिक असतं का? नाही, प्रत्येकाचं वेगळं असतं. आता बघा, पुढे कविता दिलेली आहे आणि या कवितेवरती पुढेचे 5 प्रश्न आहेत. बघा, वाचूयात कविता. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमलीचे, त्या सुंदर मखमलीवरती फुलराणी ती खेळत होती. गोड निळ्या वातावरणात अव्याज मने होती डोलत. प्रणय चंचला त्या भ्रुलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला. आईच्या मांडीवर बसून झोके घ्यावे गावी गाणी, त्याहून ठावे त्याला काय तियेला सध्या भोवळ्या फुलराणीला. पुरा विनोदी संध्यावात डोल डोलवी हिरवे शेत, तोच एकदा हसत आला चुंबुनी म्हणे फुलराणीला. छान माझी सोनुकली ती कुणाकडे ग पाहत होती, कोण बरे ग त्या संध्येतून हळूच पाहते डोकावून. तो रवी कर का गोजीरवाना आवडला आमच्या राणीला. लाज लाजला त्या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी. ओके, बघा, हे हिरवं गालीचे म्हणजे आपल्या शेतातलं धान्य, म्हणजे आलेलं जे शेत आहे, आणि सूर्य उगवतो त्याचं एक छान वर्णन या कवितेमधून केलेलं आहे. बघा, छान माझी सोनुकली. प्रश्न बघा, छान माझी सोनुकली हे असे फुलराणीला कोण म्हटले आहे? तर वाऱ्याने म्हटलं आहे. ओके, नंतरचं बघा, संध्याकाळी हळूच कोण डोकावून बघत होते? तर सूर्य. रवी, इथं मध्ये बघा रवी आलेलं होतं. रवी कर म्हणजे सूर्य, रवी म्हणजे सूर्य. नेक्स्ट क्वेश्चन बघा, झोके घ्यावे गावी गाणी या ओळीतील अधोरेखित शब्दांचे व्याकरण ओळखा. आता याचं व्याकरण काय आहे?
घ्यावे आणि गावी, तर हे क्रियापद आहे. घ्यावे आणि गावी म्हणजे गाणे गावी हे क्रियापद आहे. ओके, नेक्स्ट बघा, अव्याज या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. समानार्थी नसलेला शब्द विचारलाय तर त्याचं उत्तर आहे प्रेमळ. समानार्थी नाही म्हणजे विरुद्धार्थी. ओके, फुलराणीच्या संदर्भात कवीने वापरलेला प्रणय चंचल हा शब्द काय आहे? आता याचं उत्तर आहे विशेषण. म्हणजे याला काय काय म्हणून वापरलेलं आहे तर त्याचं विशेषण म्हणून वापरलेलं आहे तिथे. ओके, नेक्स्ट बघा, आईच्या मांडीवर बसून या ओळीतून कवी फुलराणीला काय सुचवत नाही? काय सुचवत नाही? बघा, फुलराणीचे लहानपण सुचवते, फुलराणीचे साधेपण सुचवते, फुलराणीचे निर्व्याज मन सुचवते, फुलराणीचा हट्टी स्वभाव सुचवतो का? नाही. म्हणून याचं उत्तर आहे हे. ओके, आता इथून पुढे बघा भाषा विषयाचे प्रश्न सुरू झाले. मराठी भाषा विषयाचे प्रश्न सुरू झाले. आपल्याला पॅरेग्राफ आणि कवितेवरचे तर प्रश्न येतात, फक्त आपल्याला याची प्रॅक्टिस करणं गरजेची आहे. बघा, भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? कोणते विधान योग्य विचारले तर आपल्याला चारही ऑप्शन वाचावे लागतील. भाषा शिक्षण हे फक्त भाषिक पाठ्यपुस्तके वाचून होते. भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न वातावरणात वेग मिळतो. भाषा आणि गणिताच्या शिक्षणासाठी भाषा शिक्षणाची गरज असते. गरज असते का? नसते. गरज नसते दिले. असते का? असते गरज. भाषा शिक्षण अनवधानाने होते, हे चुकीचं आहे मित्रांनो. विज्ञान आणि गणिताच्या शिक्षणासाठी भाषा शिक्षणाची गरज असते, इथे नसते दिले म्हणून हे पण नाहीये. भाषा शिक्षण हे फक्त हा शब्द आला की समजा तुम्ही हे निगेटिव्ह आहे. ओके, म्हणून याचं उत्तर आहे 2 नंबरचं. भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न वातावरणात वेग मिळतो. आपल्या रेग्युलरच्या भाषेमध्ये जी भाषा आहे ती आपल्याला पारंगत ठरवते. बघा, नेक्स्ट क्वेश्चन, रडणे, हुंकारणे, बडबडणे ही सर्व कोणत्या स्तराच्या भाषिक विकासाची लक्षणे आहेत? बघा, रडणे, हुंकारणे, बडबडणे हे कशाचं उदाहरण आहे? तो पूर्व भाषिकचं, प्री लिंग्विस्टिक म्हणतात त्याला, पूर्व भाषेमध्ये वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, गर्वित वर्गात आपल्या मित्रांसोबत हिंदीत गप्पा मारत होता. जेव्हा त्याला शिक्षकांची हाक दिली तेव्हा तो इंग्रजीत उत्तर दिले. हे कशाचे उदाहरण आहे? म्हणजे गर्वितला काय केलं? मित्रांसोबत गप्पा मारत होता हिंदीमध्ये. जेव्हा टीचरना आवाज दिला त्यांना इंग्रजीत उत्तर दिले. तर याचं काय? भाषा बदल केली त्यानं. हिंदीत रेग्युलर गप्पा मारतो मित्रासोबत, पण टीचर इंग्लिश शिकवत असतील किंवा काय करत असतील तर टीचरना आवाज दिला त्यानं काय केलं? इंग्लिशमध्ये उत्तर, म्हणजे भाषेत बदल केला. नेक्स्ट बघा, प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाची फलित आउटकम्स, फलित म्हणजे आउटकम्स, याचा उल्लेख असतो. याचा अर्थ, प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाचे फलित काय असतं? तर बघा, पाठ्यपुस्तकातील सामग्रीचा विचार करणे नाही. वर्गातील मुलांच्या वर्तनात होणारे बदल, आता थोडंसं वाटते सर्व पाठ पूर्ण होणे नाही. फलित, शिक्षणाचे फलित विचारले म्हणजे शिक्षकांना जर एखादा लेसन शिकवला तर त्याचे फलित झाला, अभ्यासक्रमाचं फलित झालं, केव्हा वाटतं? तर शिक्षकाच्या शिक्षण पद्धतीत बदल. याचं उत्तर आहे 4 नंबरचं. शिक्षणाचे शिक्षण हे वाटत होतं पण आन्सर की मध्ये हे आहे. ओके, नेक्स्ट बघा, प्रत्येक अभ्यासक्रम शिक्षणाचे फलित यावर भाष्य करते. शिक्षणाचे फलित, लर्निंग आउटकम्स म्हणजे काय? लर्निंग आउटकम्स म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे 2 नंबरचं. विद्यार्थ्यांच्या वर्तन व्यवहारातील परिवर्तन, म्हणजे विद्यार्थ्यांचं वर्तन कसं आहे, व्यवहारात वर्तन कसं आहे, त्याचं वर्तन चेंज होते का, कसं आहे, चांगल्या पद्धतीने चेंज होत असेल तर त्याला म्हणायचं शिक्षणाचे फलित, म्हणजे विद्यार्थ्यांच्या वर्तन व्यवहारातील परिवर्तन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, तुमच्या फोनमधील संपर्क सूचीतून एक नंबर शोधणे हे कशाचे उदाहरण आहे? आपल्या मोबाईलच्या याच्यातून नंबर कॉन्टॅक्ट लिस्टमधून नंबर शोधणे हे कशाचं? स्कॅनिंग, निहाळणे, याला म्हणायचं स्कॅनिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, विद्यार्थ्यांना नवीन शब्दाचा अर्थपाठ करायला लावण्याऐवजी त्यांना नवीन शब्द संदर्भ समजावून देणे. ओके, तर म्हणजे काय?
काय होतं की अनेकदा विद्यार्थ्यांना संभ्रमित करते, भोकंपट्टी करण्यास उत्तेजन देते. काय होतं, वेळेचा अपव्यय आहे आणि याचं 2 नंबरचा शब्द नीट समजून घ्यायला मदत करते. बघा, विद्यार्थ्यांना नवीन शब्दाचा अर्थ पाठ करायला लावण्याऐवजी त्यांना नवीन शब्दाचा संसर्ग म्हणजे आता जो शब्द एखादा पाठ करायला लावण्याऐवजी त्यांना काय केलं, तो जो शब्द आहे त्याच्या संदर्भात अजून दुसरे कोणते शब्द आहेत हे सांगा, शोधून काढा असं सांगणं. म्हणजे त्या विद्यार्थ्याला त्या शब्दाबद्दल पूर्ण माहिती होणं, त्याचं नॉलेज जास्त मिळणं, एकूणच समानार्थी शब्द जास्त, त्याचा शब्दसंचय वाढवणं, म्हणजे शब्द नीट समजून घ्यायला मदत करते त्याला ते. म्हणून याचं उत्तर आहे 2 नंबरचं. ओके. अशा प्रकारचे लेखन ज्यात लेखक स्वतःतील पात्र बनतो, काही वेळा नसतोही आणि निवेदन करतो, याला काय म्हणतात? ओके, तर याला म्हणतात कथन. लेखक जेव्हा स्वतःच पात्र बनून स्वतःच बोलतो तेव्हा त्याला म्हणतात कथन. ओके. नेक्स्ट बघा, तुम्हाला तुमच्या वर्गातील जास्तीत जास्त मुलांना सहभागी करून घ्यायचे आहे. यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा अवलंब कराल? ओके. आता क्लासमध्ये आहेत आपण, तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आपल्याला सहभागी करायचे आपल्या वर्गामध्ये, बोलण्याच्या पद्धतीमध्ये किंवा याच्यामध्ये. तर सादरीकरण होईल का? नाही. सादरीकरण म्हणलं 1-2 विद्यार्थी बोलणार. पाठांतर होईल का? नाही. रिकग्नायझेशन ही तर आपल्या शिक्षण पद्धतीत नाहीच आहे. ओके. आदर्श वाचन होईल का? नाही. तर याचे उत्तर आहे चर्चा करायची किंवा डिबेट घ्यायचा मुलांचा. ओके. हे वर्गातील सगळ्यात जास्तीत जास्त मुलांना सहभागी करून घेता येते. एक श्रोता ऐकताना विशिष्ट माहिती, संबंध आणि शब्दक्रमाची पद्धत ऐकतो. या प्रकारच्या ऐकण्याला काय म्हणता येईल? ते याला म्हणतात ऊर्ध्वगामी प्रक्रिया. एक श्रोता ऐकताना विशिष्ट माहिती, संबंध आणि शब्दक्रमाची पद्धत ऐकतो. म्हणजे तो एक श्रोता काहीतरी ऐकत आहे, तर तो कोणती तरी माहिती ऐकतोय, संबंध ऐकतोय आणि शब्दक्रमांची पद्धत ऐकतो. म्हणजे काय? ऊर्ध्वगामी पद्धत आहे. अधोगामी म्हणजे वरून खाली, ऊर्ध्वगामी म्हणजे खालून वर. ओके. तर ही पद्धत आहे ऊर्ध्वगामी. ओके. कथेचा अभ्यास करताना पुढीलपैकी कोणती बाब वाचनादरम्यान उपक्रम ठरू शकते? तर बघा, आता अशा वेळेला आपल्याला सगळेच ऑप्शन वाचावे लागते. बघा, विद्यार्थी कथेतील घटनांचा अनुमान लावण्यासाठी चर्चा करतात. नाही. विद्यार्थी जोडीने परस्पर वाचतात. बघा, हे असू शकते. विद्यार्थी लेखकाच्या जीवनाविषयी चर्चा करतात. हे बी असू शकते. शिक्षक नवीन शब्दांचा अर्थ विचारून त्यांना वाक्यात उपयोग करण्यास उत्तेजन देतात. आता वाचनादरम्यान उपक्रम ठरू शकतो. काय उपक्रम ठरू शकतो? त्याचं उत्तर आहे 2. विद्यार्थी जोडीने परस्पर वाचतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एका वर्गात तुम्ही प्रश्न न विचारता विद्यार्थ्यांना एक लहानसा मजकूर देऊन त्यांना प्रश्न तयार करण्यास सांगता. ओके. प्रश्न न विचारता त्यांना लहानसा मजकूर देऊन त्यावरती प्रश्न, एक पॅराग्राफ द्यायचा आणि त्याच्यावरती तुम्ही काय करणार? त्यांना प्रश्न तयार करा म्हणून सांगणार. तुमच्या कृतीत उद्दिष्ट काय आहे? तर तुमचं उद्दिष्ट आहे हे तुमच्या विद्यार्थ्यांची विश्लेषण करण्याची क्षमता आणि कल्पकता विकसित करते. मित्रांनो, हे अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न येते तेव्हा तुम्हाला ऑप्शन सगळेच वाचावे लागतात आणि त्यातून एक पॉझिटिव्ह ऑप्शन जे आहे ते आपल्याला निवडावं लागतं. बघा, काय करता, हे उद्दिष्ट काय असलं पाहिजे तुमचं? तर तेव्हा हा जर प्रश्न नवीन असेल तर तो काय म्हणणार तुम्ही? तुमच्या विद्यार्थ्यांना एक चांगला पेपर सेटर नाही, हे चुकीचं आहे. पेपर सेटर होऊच शकत नाही, कारण सेट करणं योग्य नाही. प्रश्न काढणे, तुमच्या कामात विद्यार्थ्यांना मदत, हे बी चुकीचं आहे. शिक्षकांनी कधी विद्यार्थ्यांची मदत घ्यावी का प्रश्न काढण्यासाठी? प्रश्न काढणे किती जिकरीचे काम आहे हे विद्यार्थ्यांना जाणीव करून द्यायचीच नाही आपल्याला. विद्यार्थ्यांना चांगल्या कशा प्रकारे समजेल हे बघायचंय. तर बघा, तुमच्या विद्यार्थ्यांना विश्लेषण करण्याची क्षमता आणि कल्पकता विकसित करण्यासाठी, म्हणून हे उत्तर येईल याचं. ओके. भाषा मूल्यमापनाचे उद्दिष्ट म्हणजे काय? भाषा मूल्यमापनाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचे भाषा प्रभुत्व पाहणे. ओके. त्यांचे भाषेवर किती पकड आहे हे बघणार. ओके. नंतर बघा, शैक्षणिक साधनाचा उपयोगाचे उद्दिष्ट म्हणजे
आपण एखादा पाठ शिकवतो तेव्हा आपण वेगवेगळी साधने विद्यार्थ्यांना समजून सांगता यावी म्हणून वापरतो. तर त्याचं उद्दिष्ट काय असावं? तर त्याचं उद्दिष्ट विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारणा करणे. ओके, त्यांना व्यवस्थित तो कॉन्सेप्ट समजला पाहिजे हे बघणे. बघा नेक्स्ट, तुमची एक विद्यार्थिनी तिचे आवडते पुस्तक घेते आणि चित्राच्या मदतीने इतरांना सांगते. ते म्हणजे हे म्हणजे काय? एक विद्यार्थिनी तिचं आवडीचं पुस्तक घेते आणि चित्राच्या मदतीने समजून सांगते किंवा माहिती देते. तर ते काय असायला पाहिजे? त्याचं उत्तर आहे 1 नंबर उदयीमान वाचन अवस्था. उदयीमान वाचन अवस्था म्हणते त्याला. ओके मित्रांनो, हे झाले मराठीचे प्रश्न, मराठी भाषा विषयाचे. तुम्हाला पॅरेग्राफ कवितेचे तर प्रश्न येतात, पण तुम्हाला हे भाषा विषयाचे प्रश्न जमायलाच पाहिजे. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हायलाच पाहिजे, तर तुम्हाला पेपर सोपा जाईल. आपण मित्रांनो भाषा ज्यांनी मराठी भाषा सेकंड घेतलेली आहे त्यांच्यासाठी पण हा पेपर सॉल्व्ह करून घेऊयात, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू.